श्री स्वामी समर्थ. शनिवारी या मराठी वर्षाची शेवटची अमावस्या असणार आहे, म्हणजे फाल्गुन अमावस्या असणार आहे आणि यानंतर नवीन मराठी वर्षाला सुरुवात होणार आहे. अमावस्या झाली की नवीन मराठी महिन्याची सुरुवात ही होत असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ही अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्येला त्या त्या वारानुसार त्या त्या महिन्यानुसार महत्त्व जे आहे तर ते प्राप्त झालेले असते. प्रत्येक अमावस्येच्या दिवसाला त्या त्या दिवसाचे विशेष असे महत्त्व असते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये असतो आणि कधीकधी या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या मुलांना त्रास होऊ शकतो. मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. त्याचप्रमाणे आपली मुले आजारी पडू शकतात. मुलांना दोष निर्माण होऊ शकतात. मुलांच्या मागे इडापिडा लागू शकते आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्या मुलांवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून बाहेर फेकायची आहे, ज्यामुळे मुलांचा नजर दोष कमी होईल. मुले जर हट्टीपणा करत असतील, किरकिऱ्यापणा करत असतील तरीसुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो, जेणेकरून मुलांच्या जीवनातील सर्व संकटे टळतील, मुलांची प्रगती होईल. बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना अभ्यासामध्ये चांगले मार्क्स मिळत नाहीत किंवा खूप अभ्यास आपली मुले करतात, परंतु ऐन परीक्षेच्या वेळेला वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांना आपल्याला हवे तसे मार्क्स मिळत नाहीत. कितीही अभ्यास केला तरीसुद्धा त्यांना स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर पडत असते आणि त्यामुळे पेपरमध्ये त्यांना लिहायला आठवत नाही. तर अशासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो, जेणेकरून येणारं जे मराठी नवीन वर्ष आहे तर या वर्षामध्ये आपल्या मुलांची प्रगती होईल. हा उपाय आपण कसा करायचा आहे, कोणी करावा, कधी करावा, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर अजून एक प्रभावी उपायसुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. हा उपाय कोणी करावा तर हा उपाय आई करू शकते, वडील करू शकतात, चुलता चुलती, घरातील कोणतीही मोठी जी व्यक्ती आहे तर ती हा उपाय करू शकते. असं अजिबात नाही की आईनेच हा उपाय करावा किंवा वडिलांनीच हा उपाय करावा. तर आपण आपल्या मुलांसाठी घरातील कोणत्याही थोर व्यक्तीने जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालतो. आता हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे माता लक्ष्मी घरात येण्याची तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला नकारात्मक ऊर्जेचा संचारसुद्धा वाढलेला असतो. तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक मूल असेल तरी आपण उपाय करू शकतो, एकापेक्षा जास्त मुले असतील तरी आपण हा उपाय करू शकतो. फक्त प्रत्येक मुलासाठी आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे, जे साहित्य घ्यायचं आहे तर ते आपल्याला सेपरेट घ्यायचं आहे. एका मुलाचा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या मुलाचा उपाय करायचा आहे. समजा 2 मुले आहेत तर दोघांनाही एकाच वेळेला बसवलं आणि एकाच साहित्याने आपण हा उपाय केला तर असं आपल्याला करायचं नाही. तर प्रत्येक मुलासाठी साहित्य आपल्याला सेपरेट वापरायचं आहे, एवढी एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर 5 लाल वाळलेल्या मिरच्या लागणार आहेत, 3 खडे मिठाचे खडे लागणार आहेत आणि यासोबत आपल्याला थोडीशी मोहरी लागणार आहे. काळी मोहरी घ्या किंवा पिवळी मोहरी घ्या. 5 ते 7 दाणे आपल्याला मोहरीचे घ्यायचे आहेत. जरी मोहरीचे दाणे घेतले नाहीत आणि फक्त मीठ आणि मिरच्या जरी घेतल्या तरीसुद्धा अतिशय प्रभावी हा उपाय आहे. आता आपल्या मुलाला काय करायचं, पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला बसवायचं आहे आणि जेव्हा आपण ही वस्तू मुलावरून ओवाळून टाकणार आहोत त्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत मिरच्या, त्यासोबतच खडे मिठाचे खडे आणि मोहरी, तर हे आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. मिरच्या घेताना त्या अखंड घ्यायच्या, देठासह घ्यायच्या आहेत आणि वाळलेल्या घ्यायच्या आहेत. देठ नसलेल्या किंवा तुटलेल्या, फुटलेल्या तर अशा मिरच्या आपल्याला वापरायच्या नाहीत. तर हे सर्व साहित्य आपल्याला आपल्या हातामध्ये म्हणजे ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मुलावरून ते 7 वेळेला किंवा तुम्ही 5 वेळेला, अगदी 3 वेळेला जरी ओवाळून घेतलं तरी चालेल आणि 11 वेळेला जरी ओवाळून घेतलं तरीसुद्धा चालेल. मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत तर असं आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे आणि हे सर्व करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही. जेव्हा आपण ह्या वस्तू ओवाळून घेणार आहोत तर त्या अगोदरच आपल्याला एका भांड्यामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा आहे किंवा आपल्याकडे जर चूल असेल तर चूल आपल्याला पेटवायची आहे आणि हे ओवाळून झाल्यानंतर आपल्याला त्या अग्नीमध्ये नेऊन टाकायचं आहे. ह्या वस्तू आपण हातात घेतल्यानंतर मुलावरून ओवाळून त्या अग्नीमध्ये टाकेपर्यंत आपल्याला कोणाशीही काहीही बोलायचं नाही. आता जर आपल्याला अग्नी पेटवणे शक्य नसेल, आपण अगदी कागद जरी एका भांड्यामध्ये पेटवले तरी चालतील, परंतु आपल्याला अग्नी पेटवणे शक्य नाही. आपण जर गावाकडे असू तर आपल्याला अग्नी पेटवणे शक्य आहे, परंतु शहरी भागामध्ये या गोष्टी शक्य होत नाहीत. जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांच्यासाठी हे शक्य होत नाही. तर अशा वेळेला मग काय करायचं आहे तर फक्त आपल्याला
मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे. अगदी आपण बारीक मीठ घेतलं तरी चालेल किंवा खडे मीठ घेतलं तरी चालेल. मीठ आणि मोहरी घ्यायचं आणि आपल्या मुलावरून ओवाळून आपल्याला काय करायचं आहे, तवा गरम करायचा आहे, त्यावरती नेऊन टाकायचं आहे किंवा आपण आपल्या खरकट्या पाण्यामध्ये बेसिनमध्ये हे फ्लश करू शकतो. तर अशा 2 प्रकारे आपण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळून टाकू शकतो. आता आपल्याला यातील जर काहीच शक्य नसेल तर मग काय करायचं, तर मुठभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या मुलांवरून 7 वेळेला किंवा 11 वेळेला ओवाळून घराच्या बाहेर नेऊन आपल्याला टाकायचे आहेत. तर यापैकी कोणताही एक उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो. फक्त हा उपाय करताना कोणाशीही आपल्याला बोलायचं नाही आणि एका मुलाचा उपाय करून झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या मुलाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अतिशय साधा सोपा असा हा उपाय आहे, जो उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी सुद्धा करू शकता. कोणत्याही शनिवारी जरी केला तरी सुद्धा चालेल. महिन्यातून एकदा जरी आपण प्रत्येक अमावस्येला या वस्तू आपल्या मुलावर ओवाळून टाकल्या तरी सुद्धा मुलांच्या मागची जी काही इडापिडा आहे तर ती नष्ट होत असते. आता अजून आपण अमावस्या तिथीला एक प्रभावी कोणता उपाय करू शकतो, तर आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत. यासाठी आपल्याला मातीचा मोठा दिवा घ्यायचा आहे किंवा आपल्याकडे जर मातीचं मोठं भांडं असेल तर ते घ्या किंवा तामण घेतलं तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर वापरला तरी चालेल, साधा कापूर वापरला तरी चालेल. यासोबत आपल्याला काही लवंगा त्यामध्ये ठेवायच्या आहेत. अगदी 2 फुलं असलेल्या लवंगा पण ठेवल्या तरी सुद्धा चालेल. एक तमालपत्र ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं देशी गाईचं जे शेणकूट असतं तर ते सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. जरी आपल्याला काही वस्तू मिळाल्या नाहीत तरी चालतील, पण जेवढ्या जास्त वस्तू आपल्याला ठेवता येतील तर तेवढ्या जास्त वस्तूंचा आपल्याला वापर करायचा आहे. कारण देशी गाईचं जे शेण आहे तर याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. तर ज्याला आपण गौरी म्हणतो तर त्याचा एक छोटासा तुकडासुद्धा आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे आणि कापूर जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर जो होणार आहे तर तो पसरवायचा आहे, जेणेकरून घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल. घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होईल. तर अशा प्रकारे ह्या वस्तू आपण जरी अमावस्येला घरामध्ये जाळल्या तरी सुद्धा घरातील जी नकारात्मकता आहे, जी इडापिडा आहे तर ती नष्ट होत असते. कारण बऱ्याच वेळेला बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये येतात आणि त्यांच्या मार्फत आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते किंवा आपण सुद्धा घरामध्ये बऱ्याच वेळेला कलह करत असतो, मतभेद करत असतो, तर त्यातून सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते. आणि अशी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपण अशा जर काही वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्या, जरी आपण फक्त कापूर जरी जाळला तरी सुद्धा वातावरण शुद्धी होत असते आणि वातावरणातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते. तर असे 2 साधे सोपे उपाय आहेत जे आपण अमावस्या तिथीला करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये आवर्जून 2 फूल असलेल्या लवंगा, 1 हिरवी वेलची आणि जर आपल्याकडे एक पिवळी कवडी असेल तर ती सुद्धा टाकायची आहे. यामुळे घरातील आर्थिक समस्या कमी होतात. पिवळी कवडी जी आहे तर ती नंतर स्वच्छ करून देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि इतर जे साहित्य आहे म्हणजे लवंगा वगैरे तर ते आपल्याला निर्माल्यमध्ये विसर्जित करायचे आहे.